आणि ही मुंबईतली दृश्य आपण बघतोय। टिळक भवन मध्ये जाण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेसाठीचा जो अर्ज होता तो बाद केला, निवडणूक आयोगाने बाद केल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे। खरं तर निवडणूक आयोगाकडून तांत्रिक दृष्ट्या हा अर्ज बाद केल्याचं सांगितलं जात असलं तरी काँग्रेसला मात्र हे कारण अमान्य आहे, कारण अन्यायकारकपणे हा अर्ज बाद केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाविरोधातच त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। मुंबईच्या टिळक भवन या ठिकाणी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून बॅरिकेडिंग लावून या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरी देखील आंदोलक आक्रमक रूप धारण करत असल्याचं आपण बघतोय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। कृष्णा, या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय, सध्याचे अपडेट्स द्याल? वर्षा, आपण पाहतोय की मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र त्यांचा अर्ज त्यांनी एका गुन्ह्याची माहिती लपवल्यामुळे रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि हा उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्यामुळे त्यांनी एका गुन्ह्याची माहिती लपवल्यामुळे रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि हा उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्यामुळे मीनाक्षी नटराजन यांना निवडणूक लढता येत नाही आणि म्हणून काँग्रेसनं आता ही आक्रमक भूमिका निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये घेतलेली आहे आणि काँग्रेसकडून हे आंदोलन जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये केलं जाते। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतलं जे टिळक भवन हे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हे सगळे काँग्रेसचे आंदोलक जे आहेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करताना पाहायला मिळतात। हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, मात्र आता हे संपूर्ण टिळक भवनचे जे महत्त्वाचे आणि मुख्य गेट आहेत ते पोलिसांनी बंद केलेले होते, बॅरिकेडिंग केलेलं होतं आणि या बॅरिकेडिंगला पार करून आंदोलक हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र पोलीस त्यांना अडवून इथेच आंदोलन कशा पद्धतीनं होईल ही परिस्थिती हाताळताना पाहायला मिळत आहेत। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्या ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये सुद्धा घोषणाबाजी केली जाते आहे। पोलिसांनी मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि संपूर्ण टिळक भवनचं कार्यालय जे आहे ते बॅरिकेडिंग करून बंद सुद्धा करण्यात आलेलं आहे। हे सगळे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन गेटच्या बाहेर येऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि पोलिसांनी हे आंदोलन कशा पद्धतीने शांततेने पार पडेल याची देखील काळजी घ्यायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते, मात्र कार्यकर्ते हे आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहेत आणि वेगवेगळे पोस्टर हातात घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सगळी घोषणाबाजी सध्या तरी होताना पाहायला मिळते आहे। मागच्या 15 ते 20 मिनिटांपासून अशा पद्धतीने हे आंदोलन टिळक भवनच्या सगळ्या परिसरामध्ये आवारामध्ये सुरू आहे, मात्र अजून सुद्धा कार्यकर्ते गेटच्या बाहेर आलेले नाही आहेत, पोलिसांनी त्यांना येऊ दिलेलं नाही। मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसने हे आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलेलं आहे। निश्चितच कृष्णा, आपण या आंदोलनावरती लक्ष ठेवून हा सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहू।